नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. किती सामान्य सिद्धांत आहेत पहा. जर शूर्पणखा भेटलीच नसती रावणाला, रामायण घडलंच नसतं. रामायण शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, जगला असता, चांगला जीवन जगला असतं, सगळं समाधानी जीवन आहे. आणि एका मनाच्या आग्रहामुळे, शब्द मनाच्या आग्रहामुळे आभासी जगामध्ये रावण आला. आभासी जगामध्ये सौंदर्य हे कधीही वस्तूमध्ये नसतं, माणसाच्या मनात तयार असतं. हे लक्षात ठेवा. ही सौंदर्याची व्याख्या आहे. ताजमहल पाहायला गेलात तुम्ही, सौंदर्य दृष्टी असेल, जर तुम्हाला बांधकामातलं कळत असेल तर तुम्हाला तो ताजमहल चांगला वाटणार. सर्वसामान्य लोक जातात, काही नाही, मोठा आहे, मोठं घर आहे, काय कळलं तर पाहिजे ना, त्याचं मिनार कशा आहेत, बांधकाम कसं आहे, त्याची क्वालिटी किती, 500 वर्षापासून टिकला कसं आहे, कळायला पाहिजे. सौंदर्य माणसाच्या मनात असतं, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि माणसाच्या मनातलं सौंदर्य समोर त्या सौंदर्याचं ज्ञान करून देतं. म्हणून कविता असो, काव्य असो, साहित्य असो, ज्ञानेश्वरी असो, तुमचं मन सुंदर असेल तर काव्यातली सुंदरता दिसेल. तुम्ही रसिक असाल तर तुम्हाला ते रसिकता सापडेल. जर तुमचं मन कमकुवत असेल तर तुम्हाला ते विषयच पाहिजे, तुम्हाला पदार्थच पाहिजेत, त्याच्यामध्ये तुम्ही राहणार. सौंदर्य कळणार नाही तुम्हाला, मन रसिक नाही आहेत. आणि मन ज्यावेळेस आभास तयार करतं, त्या सौंदर्याचा असेल, सत्तेचा असेल, धनाचा असेल, अमरत्वाचा असेल, असं जरुरी नाही बरं का. माणसं ज्यावेळेस आपलाच फोटो आपल्या पद्धतीनं विकतात, कुठेतरी त्यांना असं वाटतं की मी अमर झालो पाहिजे. आशा आहे, मन आहे ते. मी जाणार हे मनाला पटतं, पण माझा अवशेष पाठीमागा असावा, ते मन आहे. आभासी जग. आता तू गेल्यानंतर पाठीमाग सोन्याने मढवलं काय 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 फायदा आहे, याचं मोठं उदाहरण आहे. माझ्या सिद्धांताला सामान्य समजू नका. इजिप्तचं आहे ना, पॅरामिड आहेत, मोठं उदाहरण आहे ते. पुन्हा आम्ही जन्माला येऊ, पुन्हा जागा होऊ, एखादी टेक्निक जन्माला येईल म्हणून इजिप्तमध्ये जे पॅरामिड तयार केले आहेत, मोठे मोठे, जे 7 आश्चर्यापैकी एक मानले जातात, तिथं त्या शरीराला विशिष्ट केमिकल पद्धतीनं फ्रीज केलं जातं. त्याच्या अवतीभोवती सोनं ठेवलं जातं, देवी देवता. आणि हे दुर्भाग्य त्या राजाचं, तो तर बिचारा गेलाच, त्याची ममी तयार केलीच, पण त्याच्याबरोबर दासी पण पाहिजे, नौकर पण पाहिजेत. ते जिवंत असताना त्या लोकांनी मारले आणि त्याच्याजवळ ठेवले. उद्या सेवा कोण करणार? काय प्रतिभा आहे, याला म्हणतात आभासी जग. जिवंत माणसं मारले, नौकर चाकर वगैरे, त्यांच्या ममी तयार केल्या आणि त्या राजाच्या कबरी शेजारी ठेवल्या. उद्या राजा जागा झाला ते जागे होतील. आणि सेवा, कुठली कल्पना आहे मानवाची? हसू येते या गोष्टीला. शरीर पंचमहाभूताचं आहे, ते पंचमहाभूतात जाणारच. ज्ञानोबांची ओवी तर एवढी वेगळी खतरनाक आहेत. जगात विज्ञान सगळं चमत्कार करू शकेल. ज्ञानोबा 9व्या अध्यायात सांगतात, परतले पाऊलेची नाही तिथे. माणूस परत आलाय, असं मृत्यूच्या रस्त्यावर परतण्याची पावले नाहीत, जाण्याचे निशाण आहेत, जाण्याचे ठसे आहेत, पण परत येण्याचे नाहीत. आणि मन आभास तयार करत राहतं, नाही आपण होऊ, आपण आजरामर होऊ. 99 झालं तरी डॉक्टरला सांगणार 1 वर्ष राहिलेलं आहेत, असं इंजेक्शन द्या की 100 गाठली पाहिजेत. पद्मश्री मिळणार आहे का 100 झाल्यानंतर? 75चं नंतरचं जीवन फक्त शरीर श्वास घेतं, शरीर कामाचं राहत नाही. 99 झाले, 95 झाले, कशाचा अभिमान आहे? शरीर राहिलं म्हणून शरीराचा पुरुषार्थ आहे. तुमचा काय पुरुषार्थ आहे? लक्षात येतं. एखादी मशीन चांगली असते,
110 115 जाऊ शकते. मशीन चांगली, मॅन्युफॅक्चरर चांगला आहे ना. तुमचा काय पुरुषार्थ आहे, तुमचं काय कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये. म्हणून वैद्यकीय शास्त्र सांगतं ती अनुवंशिकता आहेत दीर्घ जीवनाची. त्याच्यामध्ये BP येते, डायबिटीस सगळं येतं, अनुवंशिकता. म्हणून मन शरीराच्या गरजा जरी पूर्ण झाल्या, पिढ्या जरी त्या गरजा पूर्ण होण्या इतकी संपत्ती असली तरी मन तुम्हाला आभास तयार करत राहतं. माग काम कर. थोडंसं तुमच्या मध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मुद्दा सांगतो. काम करणं आणि आभासाच्या मागे लागणं या दोघात फरक आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटेल की आमच्याकडे भरपूर आहे, काम करू नये का. भगवान श्रीकृष्ण म्हणता नाही, शरीर कर्तव्यासाठीच तयार झालेलं आहे. श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाने काम केलं पाहिजे. पण ते काम कर्तव्य म्हणून आहेत, मनाच्या मागे लागून नव्हे. नियमानं आलेलं काम, प्रारब्धाने मिळालेलं कर्तव्य ते केलंच पाहिजे. थांबता कामा नाही कुठं. जिथं थांबाल तिथे शरीर बर्बाद होईल. आणि काम न करणारी माणसं भगवान श्रीकृष्णाला आवडत नाहीत. आयतं खाणारी तर अजिबात आवडत नाहीत. भगवंत गीतेमध्ये आपलं स्वतःचं उदाहरण देतात. अर्जुना, तुझ्याकडे तर काहीच नाही, तुला तर युद्ध केलं पाहिजे, पण मी का युद्धात भाग घेतो. भगवान श्रीकृष्ण स्वतः बोलतात, नीट आहे का, नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्म फले स्पृहा. कर्मामध्ये माझी इच्छा नाही, फलामध्ये इच्छा नाही, तरी पण मी कर्म करतो. का? इच्छा नसताना करतो. नानवाप्तमवाप्तव्यम. शब्दांचे प्रयोग व्यवस्थित आहे का काय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात नानवाप्त मवाप्तव्य. आप्तव्य म्हणजे या जगात काही प्राप्त करण्यासारखं आहे आणि काही प्राप्त करण्यासारखं नाही. कृष्ण म्हणतात मला दोन्ही नाही. अशी जगात एकही वस्तू नाही जी मला मिळाली नाही आणि मिळवायची आहे असंही काही नाही. नानवाप्तमवाप्तव्यम. तरी पण कर्मणी एव वर्ते. मी स्वतः कर्म करतो, कर्मात राहतो. आणि माझा आदेश आहे, जन्माला आलेल्या प्रत्येकाने काम केलंच पाहिजे, कर्तव्य कर्म केलंच पाहिजेत. कर्तव्य कर्म करणाराच भगवंत म्हणतात मला आवडतो. काय भारतीय तत्वज्ञान आहे. कुठल्या स्तरावर भगवान श्रीकृष्ण बोलतात. म्हणून मोठे मोठे विद्वान जेव्हा गीता वाचतात, अगाध ज्ञान त्यांना प्राप्त होतं, त्यावेळेस ते म्हणतात की इतक्या सामान्य शब्दामध्ये जीवनाचं सार सांगितलेलं आहे. कर्तव्य कर्म वेगळं. म्हणून हे दोन शब्द मी तुम्हाला सांगितले. नानवाप्तम. काही मिळवायचं नाही मला, भगवान श्रीकृष्ण म्हणतात. काही मिळायचं राहिलेलं पण नाही, तरी पण मी कर्म करतो. का? शरीर कर्मासाठी तयार झालेलं आहे. तुमचं आमचं वेगळं आहे. मनाच्या मागे, मनाच्या भुकेसाठी कर्म करतो आपण. हे पाहिजे, याची गरज आहे. मला मान मिळाला पाहिजे, मी अमर झालो पाहिजे, माझ्याकडे अतिरिक्त मागणी. कर्तव्य म्हणून नाही. लाभ होऊ द्या ना. ज्यांची गीता आहे ते काही गरीब आहेत का? द्वारकाधीश आहेत. नाही लक्षात येत. सांगणारा द्वारकाधीश आहेत. तो असं म्हणणार आहे का तुम्ही गरीब राहा म्हणून, पैसे कमवू नका म्हणून? ही चुकीची भ्रांती आहे. कर्तव्य कर्माने चालू द्या. आणि अर्जुनाला सांगतात तुला तर लढायलाच पाहिजेत. महाभारताचं एक वैशिष्ट्य सांगतो बरं का, व्यवस्थित आहे का. दुर्योधन आणि पांडव यातला फरक सांगतो. संपूर्ण भारताचा मालक दुर्योधन आहे, त्याला पण युद्ध करावं लागतं. आणि यांच्याकडे एकही गावाचं राज्य नाही पांडवाचं, त्यांनाही युद्ध करावं लागतं. दोघांच्या गणितात फरक आहे. पांडव जर हरले, गमवण्यासारखं काहीच नाही, अगोदरच वनवासी आहेत. पांडव जर हारले काय जाण्यासारखं नाही, नव्हतंच काही. तर पण दुर्योधनाची विचित्र अवस्था आहे. जिंकला तर काहीच मिळणार नाही. पहिलाच राजा आहे तो.
गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये राजा म्हणून दुर्योधनाचं संबोधन आहे. राजा म्हणून पांडवाला नाही येते. काय शब्द आहेत ते, राजा दुर्योधनस्तदा, राजा म्हणून तो जर युद्ध करतो, करावंच लागतं त्याला युद्ध. पण जिंकला तर काहीच नाही, हारला तर शरीर सुद्धा त्याचं नाही, शरीर सुद्धा त्याचं नाही. आणि मन इतकं वाईट आहे, इतकं खतरनाक आहे. दुर्योधनाच्या मांडीवर गदा लागल्यानंतर, रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर तो विव्हळत पडला. त्याला संपूर्ण भगवंतानी मारलं नाही. परमार्थ म्हणजे काय हे समजून घ्या. संतांना तुम्ही त्रास दिला, तुमच्या जीवनातलं पाप झालं, तुम्ही एकदम मेला ना, भगवंताला नाही आवडत. 16वा अध्याय याच्यावर स्वतंत्र, 16वा अध्याय मी जे बोलतो त्याच्यावर. तानहन द्विषदा क्रूरान संसारेषु नराधमान. जनतेला त्रास देणारे नराधम, क्रूर लोक, द्वेषी लोक, भगवंत म्हणतात हयातीमध्ये मी त्यांना सुख देत नाहीत, सतत असमाधानी ठेवतो. भाषा लक्षात येते. सतत असमाधानी असणं हे पापाचं फळ आहे. सुशिक्षित लोक म्हणतात पाप दिसत नाहीत, तुम्ही असमाधानी आहात हेच पाप आहे, दुसरं काय पाप आहे? का गाथा उत्पन्न करू शकत नाही? का ज्ञानेश्वरी लक्षात राहत नाही? पाप आहे. चांगल्या गोष्टी का लक्षात राहत नाही आणि शिव्या का विसरत नाही? हे पाप आहे. 10 वर्षापूर्वी एखाद्याने शब्द बोललेले असतात, तुम्हाला मनातून जात नाही, काढण्याची ताकद नाही तुमची. सलत, ते मराठीतला गोड शब्द आहे सलत. सलणे हा शब्द आहे ना, फार गोड आहे. तुम्ही दिवसभर काम करता पण तो काटा सलतो, म्हणजे काटा पायात जर मोडला आणि तो जर सलत असेल, तो दिवसभर त्या व्यक्तीला जाणीव करून देतो तू किती आनंदात असशील, पण माझी सल चालू आहे. श्रीमंत द्वेषी नराधम माणसं आयुष्यभर श्रीमंतीमध्ये असतील, सल चालू आहे, त्याचं नाव आहे पाप. सल जात नाही, सलत ते मनामध्ये. आणि ती जी सल आहे ना, आनंद समाप्त करतं, हा त्याचा परिणाम आहे. दुखणं जे आहे ना, एका बाजूला आनंदाचे दिवस येतात आणि मनात जे सलतं ना, त्या आनंदाला बर्बाद करतं. यालाच तर पाप म्हणतात. काही वेगळी वस्तू आहे काय पाप म्हणजे? काय असं प्रत्यक्ष तुमच्या पुढे येऊन काळे पण दिसायला पाहिजे का? तुमच्या चेहऱ्यावरून कळतं किती पापी आहात. हसतच नाहीत. निर्भेळ, माझा शब्द पकडण्याचा प्रयत्न करा. निर्भेळ आनंद हा वेगळा असतो. लहान मुलगा आहे 5 वर्षाचा, रागवला तर तो पूर्ण रागवतो, त्याचा रोम आणि रोम रागवतो. तो दुटप्पी नाही आहे, त्याचं एकच मन आहे, म्हणून तो मनात काहीच ठेवत नाही. कारण की 5 वर्षाच्या मुलामध्ये 2 मनं तयार झालेली नाहीत तुमच्या इतके. आपलं मनात एक असतं आणि व्यवहार करणारं मन एक असतं, असे 2 मन आहेत. लहान मुलाचं नाही, रागाला तर राग आला, रागवल्यानंतर पण सुंदर वाटतं ते. याला म्हणतात निरागसपण. रागवल्यानंतर सुद्धा ते देखणं. आईला विचारा तुम्ही, मुलगा जर रागवला ना तर त्या रागवण्याचा सुद्धा आई आनंद उचलते. बाप कंटाळलेला असतो, हे गप कर म्हणतो त्याला, आई म्हणते ओरडू द्या थोडंसं, चांगलं दिसतंय ते पोरग. रोम आणि रोम लाल बुंद होतो त्याचा, रागवत होतो. त्याच्या विरोधामध्ये प्रसन्न झाल्यानंतर सुद्धा रोम आणि रोम हसतो, त्याचा आनंद अभिव्यक्त होतो. कधीतरी मोठं झाल्यानंतर स्वतःचा विचार करा, निर्भेळ पद्धतीनं आयुष्यात एकदा तरी हसलात का तुम्ही? एकदा तरी आनंदी झालात का तुम्ही? आनंद मिळाला पण पूर्ण शरीर भरून ओसंडला नाही.
वाहला नाही तुमचा आनंद, वाहत नाही गेला आनंद. स्माईल. एखाद्या व्यक्तीवर व्यंग केलं, हसला, बरं झालं ना तू बोलला त्याला, नाही तर मला माहित नव्हतं. दुसऱ्याच्या व्यंगावर हसणं कुठला प्रकार आहे हा? हे आनंद देणारा प्रकार आहे. निसर्गाने एखाद्याला आंधळं केलं असेल, तुम्ही हसणार? तुम्हाला डोळे मिळाले, तुमचा काय पुरुषार्थ आहे? तो निसर्ग काय मिळाले तुम्हाला? असेल एखादा मंदबुद्धी, असेल एखादा कमी ज्ञानी, असेल एखादा जो देखणार नसेल, तुमचा अधिकार काय बोलण्याचा? तुम्ही निर्माते आहात का? क्षमता काय काय समजता तुम्ही? याचं नाव आहे मन. व्यंग करतो, उपेक्षा करतो, बोलतो आपण एकमेकाला. कधीतरी तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये एक तरी शब्द ज्ञानोबरायांनी चुकीचा बोलला का? तुम्ही ज्ञानेश्वरी शोधून पहा. हे ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य आहे. कोणाचीही टीका न करता, कोणाचंही मन न दुखवता आनंद अभिव्यक्त करते, तिचं नाव ज्ञानेश्वरी. कोणाचंही. बाकीचे पुस्तकं पहा तुम्ही, प्रसिद्धीसाठी त्या पुस्तकात शिव्या आहेत, निंदा आहे त्या पुस्तकामध्ये, विवादास्पद प्रकरण आहेत. मी एकाला विचारलं हा विवाद का टाकला? म्हणजे त्याच्याशिवाय प्रसिद्धी नाही. काय प्रकार आहे? भांडणं झाल्याशिवाय प्रसिद्धी? ते प्रसिद्धी गोत्यात आणते, निर्भेळ आनंद लपवते, याचं नाव आहे मन. म्हणून ही जे अंतःकरणात दुटप्पी धोरण आहेत, द्वंद्व आहेत, आभासी जीवन आहेत, हे मन तुमचं तुम्हाला समाधानी ठेवत नाही. दुसऱ्याला मिळालं की मन आतून अप्रसन्न राहतं, ओठावर प्रसन्नतेचे शब्द असतात. फार छान झालं बरं का, चांगलं झालं. मन प्रसन्न नाही आतून. शब्द संस्काराने बोलले जातात, सभ्यतेने बोलले जातात. सभ्यता संस्काराचा भाग आहे. काय सांगतो लक्षात? सभ्यता संस्काराचा भाग आहे. विवळत पडलेला दुर्योधन, रक्त ओकलेला दुर्योधन किती वेदना सहन करतो. युद्ध संपलेलं नाही बरं का अजून, पण दुर्योधन समाप्त झालेला आहे, फक्त मरणाच्या वाटेवर येतो. 3 लोक भारतातले, मला कधी कधी हा इतिहास सांगू वाटत नाही तरी पण मी सांगतो तुम्हाला. महाभारताचं युद्ध म्हणजे भारतीय संस्कृतीचा अंत आहे. महाभारतापासून आत्तापर्यंत आपला भारत सावरला नाही सतत. कारण की जी मोठी माणसं होती, महाभारताच्या युद्धानंतर 10-15 वृद्ध माणसं जिवंत राहिली. संपूर्ण भारतामध्ये 10-15 वृद्ध माणसं. काय दुर्भाग्य आपल्या भारताचं. युद्धाचे किती भयानक परिणाम आजपर्यंत भारत भोगतोय ते पहा. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.